गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। मैदानात उतरले काय सांगाल, कुठल्या गटातून उमेदवारी अर्ज दाखल केले आणि काय भूमिका आहे यामागची? वंचित बहुजन आघाडीची भूमिका स्पष्ट साहेबांनी सांगितलेली आहे। वंचित बहुजन आघाडी स्वबळावर स्वतःच्या ताकदीवर लढत आहे। वंचित बहुजन आघाडीसाठी, युतीसाठी किंवा आघाडीसाठी मोठ्या प्रमाणात आमच्याकडे संपर्क झाला होता, परंतु साहेबाचा आदेश होता की आपण स्वबळावर लढायचं आहे, सन्मानपूर्वक ज्या जागा आपल्याला मिळतील आणि ज्या गटामध्ये गणामध्ये आपली ताकद असेल, प्रभाव असेल, त्या गणामध्ये आम्ही आमचे उमेदवार मैदानात उतरवलेले आहेत। अशा वेळी वंचित बहुजन आघाडी निश्चितपणे सामना करू शकेल असा आत्मविश्वास वाटतो? नाही, नक्कीच ना। पाठीमागं ज्या महानगरपालिकेच्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, त्याच्यानंतर आता महानगरपालिकेच्या पाठीमागच्या त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा आम्हाला प्रतिसाद मिळाला आहे। ह्या निवडणुकीच्या निकालामध्ये पाठीमागे झालेल्या दिसून आलेला आहे। त्या अनुषंगानेच आम्ही मोठ्या ताकदीने इथं उतरत आहे आणि आम्हाला खात्री आहे की ज्या गणामध्ये आम्ही आमचे उमेदवार दिलेले आहेत त्या ठिकाणी आम्ही 100% विजय संपादन करू। आणि तुम्ही जे आता मला म्हणला की प्रस्थापितांची ताकद एका बाजूला आहे, आम्ही जी प्रस्थापिताच्या विरोधात प्रत्येक वंचित घटक आणि प्रत्येक विस्थापित झालेला समूह आहे, ह्या सगळ्यांना एकत्रित घेऊन आम्ही ही ताकद दाखवणार आहे। या निवडणुकीच्या अनुषंगाने मी सांगतोय की पुळूस गणातील जो आमचा उमेदवार आहे, पाठीमागे कोळी नाव आहे त्यांचं, हेच उमेदवार आहेत। पंचायत समितीच्या माध्यमातून त्यांनी अनेक लोकांची कामं केली, जिल्हा परिषदच्या माध्यमातून आणि समाज कल्याणची कामं असतील, महिला बाल कल्याणची कामं असतील, असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे। त्यांचा 100% आम्हाला फायदा होणारच आहे। आणि करकम गटातील जे उमेदवार आहेत आमचे सादिक पठाण, तेही उपमहाराष्ट्र केसरी राहिलेले आहेत 2017ला, त्यांचाही मोठा संपर्क आहे। त्यांनीही युवक आघाडीच्या माध्यमातून किंवा युवकांना काम देण्याच्या माध्यमातून असेल तिथेही सामाजिक काम केलेलं आहे। दुसरा उमेदवार आमचा टाकळी जिल्हा परिषद गटातील आहे, युवक आघाडीचा चांगला पदाधिकारी आहे। सत्यवान चंदनशिव टाकळी गटातला उमेदवार आहे। करकम गटातला सादिक पठाण उमेदवार आहे। करकम गटामधील जो करकम गण आहे त्या ठिकाणी दीपक भोसले आपला उमेदवार आहे। आणि पुळूस गणामध्ये रुपाली कोळी या उमेदवार आहेत, महिला जागा आहे ना तिथं। वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे राज्यभरात संघर्ष करताना दिसून येतात। भाजप आणि महायुतीच्या विरोधामध्ये ते आक्रमक भूमिका घेत आलेले आहेत। अशा वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जवळचं वाटत नाही का या निवडणुकीत देखील? साहेब निर्णय घेतील ना ह्या विषयात। साहेबांनी सध्या तर अशी परिस्थिती सांगितलेली आहे की सर्व ठिकाणी आपले अर्ज भरून घ्या, ज्या काय आघाड्याच्या माध्यमातून आपली वरिष्ठ लेवलला चर्चा आहे त्या पद्धतीचा निरोप येतील, त्या पद्धतीनं आम्ही परत निर्णय घेऊ।